नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्यावसायिक आंबा शेतीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम शेतकऱ्यांना कोणता आहे तो माहिती आहे, फळगळ होण्याचा किंवा फुलगळ होण्याचा. तर मी विशाल रासकर, कृषी संजीवनी आपल्या यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टा पेजवरती व्यावसायिक आंबा शेतीवरती शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. तर मित्रांनो, ही जी प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप्स म्हणजे जी फळगळ आहे ती कशामुळे होते किंवा वातावरणामुळे, त्याप्रमाणे आपलं खताचं किंवा पाण्याचं नियोजन चुकल्यामुळे नैसर्गिकरित्या इथिलीन किंवा ॲब्सिसिक ॲसिड तयार होतं. तर हे तयार झाल्यामुळे फळांचा जो देठ आहे तो कमकुवत होतो आणि त्याच्यामुळे फळगळ होते. तर हे जे ॲब्सिसिक ॲसिड किंवा इथिलीन जे आहे, तर हे आपल्याला घटवणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे जे हार्मोन आहेत ते झाडामध्ये कसे घटवावेत, तर आपल्याला ऑक्झिन हे जे दुसरं ग्रोथ रेग्युलेटर किंवा हार्मोन आहे झाडामध्ये, हे सुद्धा नैसर्गिकरित्या तयार होतं. त्याच्यामुळे इथिलीनचं आणि ॲब्सिसिक ॲसिडचं प्रमाण घटवलं जातं. मग त्याच्यासाठी आपल्याला जर झाडामध्ये नैसर्गिकरित्या ऑक्झिन तयार होत नसेल तर आपल्याला ते बाहेरून फवारणीने देणं अत्यंत गरजेचं आहे. तर ऑक्झिन आपण कसं देऊ शकतो, तर नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड म्हणजे NAA, बाजारात प्लॅनोफिक्स नावाने हे रसायन मिळतं. तर हे जे एक नैसर्गिक ऑक्झिन आहे हे आपल्याला झाडाला फवारणीद्वारे द्यायला लागतं. मी प्रत्येक फवारणीमध्ये शेतकऱ्यांना सांगतो की आपण नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिडचा वापर अत्यल्प प्रमाणात करा, जास्त अजिबात वापरायचं नाही आहे. म्हणजे प्रति लिटर अर्धा मिली एवढंच वापरायचं आहे. ह्याच्या वापरामुळे झाडांमधलं इथिलीनचं आणि ॲब्सिसिक ॲसिडचं प्रमाण हे घटवलं जातं. झाडाचा जो देठ आहे फळांचा तो स्ट्रॉंग होतो, मजबूत होतो. त्याच्यामुळे फळगळ थांबवली जाते. आपले सुद्धा असेच काही शास्त्रीय प्रश्न असतील व्यावसायिक आंबा शेतीबद्दल, व्हॉट्सअप करा किंवा आमच्याला कमेंटमध्ये द्या. त्याचप्रमाणे आपलं जर व्यावसायिक आंबा शेती लागवडीचं नियोजन 2026चं असेल तर आपण अगदी रोपांपासून ते विक्रीपर्यंत पूर्ण मार्गदर्शन कृषी संजीवनीतर्फे करतो. आम्हाला व्हॉट्सअप करा. आपले पुढचे सर्व प्रश्न आपण सोडवून देऊ.